आम्ही गेलो होतो आमच्या गावाजवळच्या एका निसर्गरम्य ठिकाणी। हे ठिकाण जरी सुंदर असलं तरी तिकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था मात्र फारच बिकट आहे। तर शुकाचार्य देवस्थान हे एक डोंगराच्या कुशीत वसलेलं पांडवकालीन ठिकाण आहे। पायऱ्या उतरून खाली गेलो तर पावसामुळे हे दगड कोसळलेले दिसले। त्यातून वाट काढत आम्ही फायनली पोहोचलो मंदिराजवळ। इथे जे गोमुखातून पडणारं पाणी आहे ते बारमाही वाहत असतं। मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे दगडी आहे। मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथे साईडला असलेल्या गुहेत गेलो। तर याबद्दल एक अशी आख्यायिका आहे की शुकाचार्य या ठिकाणी तपाला बसलेले असताना त्यांचा तप भंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले होते। त्यावेळी शुकाचार्य या गुहेत गायब झाले, म्हणून त्या भिंतींमध्ये अशी मूर्ती तयार झाली आहे। दर्शन घेऊन आम्ही नारळ फोडला आणि तिथल्या वानरांना खोबरं खायला दिलं। त्यानंतर आम्ही तिथली फेमस गुडदाणी घेतली आणि हो, खाऊन झाल्यानंतर तिथले कागद मात्र गोळा करायला विसरलो नाही।